त्यासाठी मनापासून आभार मानतो तुमचे. वाघमारे, काय झालं? कसला विचार करताय? सत्या, मम्मी साहेबांचं वागणं तुला खटकलं नाही? म्हणजे मला वाटलं त्या मला आता लय ओरडतील, पण त्या काहीच बोलल्या नाहीत. उलट कौतुक केलं माझं. होय हो, मला बी एकदम धक्काच बसला, पण चांगलं बी वाटलं. मला बी. वाघमारे, तुम्हाला सांगू का, मम्मी जरा फटकळ स्वभावाची आहे, पण तुम्ही बघाच, एक ना एक दिवस ना ती तुम्हाला मनापासून स्वीकारेल. अगं ती झालं, आपण दोघी बाहेर होतो ना म्हणून त्याने भेटणं कार्यक्रम केला. आणि तिच्या अशा वागण्यावर जर मी तिथंच भडकले असते की नाही तिच्यावर, तर सत्याने उलट मला जाब विचारला असता का तुम्ही दोघी बाहेर असताना घरातला हळदी कुकाचा कार्यक्रम कुणी करायचा होता. समद्यांच्या नजरेसमोर मीच वाईट झाले असते. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता सपनी, म्हणून मी येळ मारून नेली. सपनी, अशा टाइमाला त्याने ब्रेडच्या विरोधात जाऊन आपल्याला चालणार नाही. आपल्याला एकदम शांत राहावं लागेल, नाहीतर आपलाच डाव आपल्यावर पलटल. पण मम्मी, आता पुढे काय करायचं ठरवलंय तुम्ही? लवकरच ही नेबेड घराच्या बाहेर जाणार. ती नेबेड सत्याच्या मनातून आणि आयुष्यातून कायमची जाण्यासाठी की नाही, त्यांच्यात जी गैरसमज झालेत ना, त्याला आपल्याला अजून खतपाणी घालावं लागेल. म्हणजे सुंट वाचून खोकला निघून जाईल. चालतंय चालतंय. असं झालं का नाही, घरात महाहळदी कुंकू करूया बघा. 16 सख्यांचा, 16 नात्यांचा सातारात साजरा करू पार. आणि तेव्हा मला मान पाहिजे सगळा. करू करू, एकदम मोठा कार्यक्रम करू, आणि तो बी एकदम जल्लोषात. ड्युटीवर चाललाय? होय, एक कर्तव्य पार पाडलं, दुसरं कर्तव्य पण पार पाडावं लागेल ना. हे कर्तव्य घरच्या कर्तव्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. सत्या, तू अजून निर्दोष सिद्ध झालेला नाहीस, आणि तुला निर्दोष सिद्ध करण्यासाठी तात्यासाहेबांच्या बायकोचं सापडणं लय गरजेचं आहे. मालिनी मॅडम सापडलं तरच सगळा गुंता सुटेल. होय, पण मालिनी मॅडम कुठं गायब झाल्या तेच काय मला कळत नाही. तेच मी शोधायचा प्रयत्न करते, पण हाती काहीच लागत नाही. आणि या सगळ्यात ना गोची माझी होती. एकीकडे माझं कर्तव्य आहे आणि दुसरीकडे माझं दुसरीकडे काय वागणार आहे? दुसरीकडं म्हणजे दुसरीकडे जर एक व्यक्ती निर्दोष असेल तर ती दोषी ठरायची भीती वाटते. तुम्ही काळजी करू नका वाघमारे, मला माहिती आहे मी निर्दोष आहे, आणि मला ह्या गोष्टीची बी खात्री आहे की ही गोष्ट तुम्हाला बी पटेल, ते बी लवकरच. आई एकट्याच काम करतात. मम्मीने तर यांना कामाला लावलं नसेल. मम्मी पण ना,
घरात आलेल्या पाहुण्यांशी कसं वागायचं काहीच कळत नाही हिला. मम्मी मम्मी मम्मी. सत्यजितराव, काय पाहिजे का तुम्हाला? मला सांगा, मी देते की. आई काय नकोय मला, तुम्ही 1 मिनिट थांबा. मम्मी मम्मी, माझा आवाज येत नाही का तुला? मम्मी. काय झालं? कशाला एवढा तावा तावाने आवाज देतोय? मम्मी काय आहे, आपल्या घरात आलेल्या पाहुण्यांना अशी कामाला लावायची प्रथा कधीपासून सुरू झाली या घरात? हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता, तू कार्यक्रमाला गेली होतीस, वर सपना वहिनींना बी घेऊन गेलीस. आई सकाळपासून राबत होत्या आणि आता बी त्याच राबतात, असं का? सत्यजितराव, अहो, त्यांच्यावर कशा पायी चिडताय? मी स्वतःहून करत होते काम. आई 1 मिनिट, तुम्ही जरी स्वतःहून कामं करत असला तरी घरातली बाकीची मंडळी काय झोपली होती? देवानं 2 हात 2 पाय दिलेत ना त्यांना पण. आणि मम्मी काय ग, इतर वेळेला लय न्यायाच्या गोष्टी करतेस ना तू, मग आता बोल, आता का गप्प बसलीस? काय बोलू होता? मी थोडी सांगितलं त्यांना काम करा म्हणून, त्यांच्या त्याच करत असेल. दिलेत की हात पाय, पण ते असेच आहेत ना, मग काम केलं तर कुठं बिघडलं? फुक्काचा 2 टाइम असंच खाऊ घालायचं का त्यांना? मम्मी, सगळ्यात आधी ना त्यांना आश्रित म्हणून हिनवायचं बंद कर. मी तुला आधीच बोललो होतो ना, वाघमारेंना आणि त्यांच्या घरच्यांना जर तू सन्मानानं वागवलं नाहीस तर मी बी या घरात राहणार नाही. अरे आपण मी कुठं काम सांगितलं होतं त्यांना? त्यांचं तेच करत होते ना, मी काही मान्यावर सुद्धा नव्हता ठेवला काम करा म्हणून. अगं होय मम्मी, आईंचा स्वभावच तसा आहे, एका जागी बसून नाही राहणार त्या, पण आपण त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घ्यायचा नसतो, आपण त्यांचा पाहुणचार करायचा असतो. सत्या, हे बघ, कुणीच कुणाच्या चांगुलपणाचा फायदा नाही घेते. तुला माझ्या आईचा स्वभाव माहिती आहे ना, ती असं काहीच काम न करता शांत नाही बसू शकत. काही ना काही काम तिला करावंच लागते. हे बघ, मी सुद्धा वेळ मिळेल तसं काम करणारच आहे. का वाघमारे, बघा, तुम्ही घरची कामं करायची काही गरज नाही, घरातली बाकी माणसं आहेत, त्यांनी काय हाताला मेहंदी नाही लावलेली, तुम्ही अजिबात यात पडू नका. अहो सत्यजितराव, असं कसं बोलताय तुम्ही? हे बघा, मी कोणी सांगितलं म्हणून काम करत नाही, तर स्वखुशीने करते. ह्या घरातला प्रत्येक जण काही ना काहीतरी काम करतोच आहे की.